नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला काय दिसते? सुसंगत अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. तुम्ही हसालच, हो की नाही? आम्हाला वाक्य कशाला म्हणतात ते माहीत नाही का? माहिती आहे तुम्हाला? अर्थपूर्ण वाक्य असेल म्हणजेच शब्दसमूह कसे असतील? अर्थपूर्णच असतील, तरच ते अर्थपूर्ण वाक्य तयार होतं, है की नाही? संपूर्णार्थ म्हणूनच हा जो शब्दसमूह आहे अर्थ व्यक्त करणारा, त्यालाच आपण वाक्य म्हणतो. आणि सुटसुटीत अशी व्याख्या आहे, वाचून घ्या. एवढी सुटसुटीत व्याख्या आणि मग पुढं काही क्लिष्ट आहे का? मग काय सांगायचं आहे अजून? पाहूया. बघा, व्याख्या किती सुटसुटीत होती. संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. मग आता त्याच्यात पण 2 भाग आहेत म्हणे. कोणते असतील? आपल्याला एवढं तर माहिती की वाक्यात कर्ता असतो, कर्म असतं, क्रियापद असतं, परत अजून नाम असतं, सर्वनाम असतं, विशेषण असतं, क्रियाविशेषण असतं. सगळं शिकलो आहे आपण. आणि आत्ता तर शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय हे पण शिकलो. मग आता आणखीन वेगळे 2 भाग काय पडत असतील? बघा, पहिला भाग आहे उद्देश, ज्याच्याविषयी सांगितले आहे. आणि तुम्हाला व्याकरणाच्या भाषेत जरा चांगलंच समजतं, म्हणजे कर्ता. म्हणजे वाक्याला काय प्रश्न विचारतो आपण? कोण? ज्याचं उत्तर येतं. दुसरं आहे विधेय, जे सांगितले आहे. कर्म आणि क्रियापद, त्याला विधेय असं म्हणायचं. समजा, त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. कुणाचा मुलगा? त्याचा. कुणाविषयी माहिती सांगितली आहे? मुलाविषयी. काय माहिती सांगितली? की ती दररोज तो आगगाडीने मुंबईला जातो. मग या वाक्यात मुलाविषयी जर माहिती सांगितली असेल तर मग आमचा उद्देश काय आहे? उद्देश मुलगा, बरोबर. आणि जातो विधेय. मग त्याचा, मोठा हे कशाचे विस्तार आहेत बरं? तर ते त्याचा मोठा मुलगा, मुलाविषयी विस्तार आहे की नाही? मग उद्देशाचा विस्तार आहे. आणि दररोज आगगाडीने मुंबईला जातो. दररोज आगगाडीने हा कशाचा विस्तार आहे? विधेयाचा, मुंबईला जाण्याचा. कशाने जातो मुंबईला? आगगाडीने. दररोज कशाविषयी माहिती देतो? विधेयाविषयी. म्हणजे अशी छोटी छोटी वाक्य ज्यामध्ये उद्देश विधेय आहेत आणि त्यांचा विस्तार, त्यावरनं पण आपल्याला उद्देश आणि विधेय ओळखता येते. म्हणजे अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह जरी वाक्याचा असेल तरी त्यात 2 भाग पडतात, ते म्हणजे उद्देश आणि विधेय. हे आता लक्षात आलं? बघूया. आईने मोठमोठ्या भाकरी केल्या. सांगा पाहू. उद्देश काय आहे? आई. आणि विधेय केल्या, है की नाही? मोठमोठ्या कुणाबद्दल? कुणाचा विस्तार आहे हा? उद्देशाचा. आणि भाकरी हा विधेयाचा. ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आळंदीला आहे. उद्देश ज्ञानेश्वर महाराज. महाराज हा शब्द कोणाविषयी विस्तार सांगतो? ज्ञानेश्वरांविषयी. आहे विधेय, हे की नाही? समाधी कुणाविषयीचा विस्तार आहे? आहे विषयीचा, विधेयविषयीचा.
माझे निळे पेन ताईने घेतले. उद्देश्य माझे, विधेय घेतले. माझे निळे, निळे हा उद्देशाविषयीचा विस्तार. पेन विधेयाविषयीचा विस्तार. लेखक डोंगरावरील जमिनीचे निरीक्षण करू लागले. उद्देश्य म्हणजे काय? करता असतो लेखक. क्रियापद म्हणजे विधेय. लागले, काय लागले? काय करू लागले? करू लागले. ओके. म्हणजे आता उद्देश आणि विधेय याची माहिती आपल्याला झाली. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एका वाक्याची व्याख्या बघितली की संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. त्याच वाक्याचे किती प्रकार बघितले का भाग बघितले? भाग बघितले. वाक्यात 2 भाग असतात. कोणते कोणते? उद्देश्य आणि विधेय. ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश्य आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय. आता ह्या पण वाक्यांचे विविध प्रकार पडतात. मग त्यात पण ओळखायचं की हे कोणतं वाक्य आहे. तुम्हाला येणार आहे. काय येणार आहे? का तर तुम्हाला नाम येतं, सर्वनाम येतं, क्रियापद येतं, विशेषण येतं, सगळी विरामचिन्ह येतात, म्हणून तुम्हाला अवघड जाणार नाही. आणि तुम्ही सांगाल ते पण करता ना, म्हणजे आज्ञा पण पाळता, ते पण येणार आहे. बघूया, वाक्यांचे विविध प्रकार पडतात. पहिला विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. बघूया हे 4 प्रकार. विधान म्हणजे काय असतं? अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह म्हणजे ते वाक्यच असतं, विधानार्थी वाक्य. उद्गार म्हणजे काय असतात? माहिती आहे आपल्याला, तोंडातून निघालेल्या भावना ज्या शब्दात व्यक्त होतात ते उद्गारार्थी असतात. प्रश्नार्थी म्हणजे आपल्याला कुणाला तरी काही विचारायचं असतं, ते चिन्ह रूपानं. त्यात कोण, काय, कधी, कुठे. आज्ञार्थी म्हणजे कर. कर म्हणजे काय सांगा बरं? आज्ञाच दे, नाही की नाही? सोपा शब्द. करणे म्हणजे हे काय आहे? आज्ञाच आहे. आणखीन कोणती रूपं सांगता येतील करचे? करू, मार, ठेव, घाल, पळ, उचल, आहे की नाही? चाला, म्हणा, त्याचीच रूपं आहेत. करा, करचा करा. मग हे म्हणजे आज्ञार्थी. काय अवघड आहे? येणार ओळखू तुम्हाला. प्रकार नक्की कळालेत तुम्हाला. फक्त आज्ञार्थीमध्येच थोडासा हुकूम, समानार्थी शब्द घेऊया. आज्ञा म्हणजे काय? आज्ञा, हुकूम, विनंती, सूचना, सल्ला, अपेक्षा, आहे की नाही? जाऊया पुढे. बघा, पहिला काय प्रकार आहे? विधानार्थी वाक्य. माझे घर दवाखान्याजवळ आहे. तो रोज व्यायाम करत नाही. विधान वाचतोय असंच आहे. काही अहोभाव आहेत चेहऱ्यावर? नाही. पण जे सांगायचे ते कळतंय समोरच्याला, तसेच हावभाव आहेत चेहऱ्यावर, विधानासारखेच. दुसरा प्रश्नार्थी. तुला लाडू आवडतो का? तुम्ही सकाळी कधी उठता? उद्गारार्थी. अरे रे, फार वाईट झाले. शाब्बास, चांगले काम केलेस. 4. मुलांनो, रांगेत चला. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. काय आहे? आज्ञा केली की नाही? करा. मी आत्ता म्हटलं ना, चला, म्हणा, बसा, उचला किंवा उचल. एकवचनी पण होऊ शकतं, पण ती काय आहे? आज्ञाच आहे. म्हणजे आपल्याला
वाक्याचा प्रकार हा कळतो, पुढच्याला काय म्हणायचे, का सांगायचे, का विचारायचे, का ऐकवायचे. ह्या बोलीभाषेतल्या जर गोष्टी कळत असतील तर हे प्रमाण भाषेतले शब्द आपल्याला काहीच अवघड जाणार नाही. एकदम सोपं आहे. पहिल्यांदा वाक्य बघितलं, पुन्हा त्याचे 2 भाग बघितले, उद्देश विधेय, पुन्हा त्याचे प्रकार बघितले 4. तुम्ही म्हणाल बाई तुम्ही हे परत परत का सांगताय आम्हाला? उजळणी करण्याची गरज आहे मित्रांनो. बघा आता खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. व्यायामाने आरोग्य चांगले राहते. विधानार्थी, काय ग कसा आणलास गहू? प्रश्नार्थी, अरे रे खूप लागला आहे. उद्गारार्थी, व्यायाम करा. आरोग्य, है की नाही? आज्ञार्थी, वाक्याचे प्रकार नक्की ओळखून येणार आहेत, नक्की शिकला आहात आणि कुठे वाचलं तर ते तुम्हाला नक्कीच जाणवणार आहे. परत एकदा स्वतःच उजळणी करा. उद्देश विधेयांची, वाक्याच्या 4 प्रकारांची, म्हणजे मराठी आणखीन अस्सलिखितपणे वाचता, समजून घेता आणि लिहिता येईल. भेटूया.